ओय समेज, काय रे परत नवीन सोयरी आली काय नु? घरचे सगळे बसलेले आहेत. याड लागलं ग याड लागलं ग रंगलं तुझ्यात याड लागलं ग साथ येई कस्तुरीचा चाखलं या वार वाड लागलं ग चांद भासलं दिसाच मावळायला लागलं आस लागली मनात कळवायला लागलं याड लागलं ग याड लागलं ग रंगलं तुझ्यात याड लागलं ग वास येऊ साथ येई कस्तुरीचा चाखलं या वार वाड लागलं ग इकडे कुठं इकडे जायचं आपल्याला. सांगवाना बोलवाना मन झुरतया दुरून पळतया. समेज इकडे बरं जरा इथं बस बरं. आपल्याकडे पाहुणे येणार आहेत. आम्ही सर्वजण इथं बसलो आहेत. इकडे बरं जरा बस बरं. इथं कानडगावचं एक स्थळ आलेलं आहे, तुझ्यासोबत बोलायचंय. कळतया वळतय. पप्पा मला अजून 2 वर्ष लग्नच नाही करायचं. किती वर्ष लग्न नाही करायचं? 2 वर्ष. मग आता शिक्षण झालं, मग आता चांगला व्यवसाय करतो, शेती पण आहे, आणि आता किती वेळ थांबायचं? रावळे विचारता लग्न कधी करायचं? माझ्या डोळ्यात एकटं लग्न करून घे भाऊ. मला पोरगा होईपर्यंत तुला काही नाही होत, पण मला आवडेल अशी पोरगीच नाही भेटली अजून. अरे पोरगी तुला पाहिजे तरी कशी ते तरी सांग. जरी लगेच लग्न नाही करायचं, पण पोरगी किमान शिकलेली तरी पाहिजे. अरे मुलगी शिकलेली नाही तर पण देखणी पण आहे. मुलगी शिकलेलीच नाही तर संस्कारी पण पाहिजे ना. ते तर आहे, पण संस्कारी म्हणजे नुसती संस्कारी नाही तर आमच्या टाबरांवानी संस्कारी पाहिजे. अरे बाबा शिक्षण संस्कारच नाही तर सगळे वारकरी माणसं आहेत ते. अरे बाबा मला घरात सून नाही तर लेक पाहिजे. अरे मला वहिनी नाही तर मैत्रीण पाहिजे. दादा तू एकदा फोटो तर बघ ना. अगं मला पण 2 वर्ष लग्नच नाही कर. पहा तुमच्या मनावर, तुमच्या शब्दाच्या पुढे आहे का मी? आत्या बाबा बोलवते. हो आले आले. आता तर शिक्षण पूर्ण झालं, पुढं काय करायचं? तुला एक स्थळ बघितलं होतं मुखाडचं, पुढे शाळा शिकायची का काय करायचं? मामा तुम्ही म्हणणार तसं. आमचा झाला विषय, तुझी काय इच्छा आहे? तुला मुलगा कसा पाहिजे, तुझी काय अपेक्षा आहे? नोकरीवाला नसला तरी चालेल, किमान शिकलेला तरी पाहिजे. बाई मुलगा शिकलेला पण चांगला व्यवसाय पण. बाई आपल्यासारखेच गोड माणसं. बाई आपल्यासारखेच माणसं आहे, त्यांना देवा धर्माचं लय येडे. अहो सपना संपूर्ण परिवार मानभाव पंथाची सेवा करतात. आपल्यासारखंच धार्मिक कुटुंब आहे. तू बाकीचा काय विचार करू नको, घरदार चांगला आहे. मामा इकडे या ना. मामा मुलगा दिसायला पण सुंदर पाहिजे. होणारा नवरा नंतर आहे, पण माझा आधी भासा आहे. लहानपणापासून त्याला बघताय, तू दिसायला छान. अगं मुलगा दिसायला पण सुंदर आहे आणि व्यावसायिक पण आहे. अगं हे बघ त्यांचे फोटो. याड लागलं ग याड लागलं ग रंगलं तुझ्यात याड लागलं ग वास येऊ साथ येई कस्तुरीचा चाखलं या वार वाड लागलं ग.
कोण मन मन झुरतया दुरून पळतया कळतया वळतय माग फिरून सजलं ग दजलं ग लाज काजला सारलं येंधळ हे गोंधळलं लाड लाड गेलं हरून भाळलं कसं उरात पालवायला गेलं ते ओढला. काय झालं सपना? काही नाही आता काही नाही. आता मुलं आलं ना बघायला बोलवायचं. मी काय सांगू पप्पा आता. याड लागलं याड लागलं कधी निघाली होती तू? सकाळीच निघालो होतो आम्ही. पाणी पाऊस? पेरण्या झाल्या का तुमच्या? हो पेरण्या झाल्या. तुमच्या? आमच्या नाही, अजून पाऊसच कमी आहे आमच्याकडे. सपना मधुकर दांडे, मामाचं नाव. राजेंद्र आनंद नरुटे. मुलगी पसंत आहे? हो थांबा मी मुलाला विचारतो. मामा, मला मुलीसोबत बोलायचंय. थांबा मी मुलीला बोलवतो. मामा, तुम्ही दाखवलेली मुलगी पसंत आहे मला. ठीक आहे चालेल. तुला खेडेगावात राहायला आवडेल की शहरामध्ये? खेडेगावात. तुला तुझा होणारा नवरा शेतकरी पाहिजे होता की नोकरीवाला? शेतकरी. तुला शेतीमध्ये काम करायला आवडतं का? मी शेतकऱ्याची मुलगी, मला शेतीमध्ये काम करायला आवडेल. तुझी माझ्याकडून काही अपेक्षा? तुम्ही फक्त आयुष्यभर सांभाळून आणि समजून घेतलं पाहिजे. हो नक्कीच, ते तर मी करू शकतो. झन्नानल काळजा मंदी अन हत्ता मंदी हात आलं जी सैरा हट्टी झालं जी सैरा हट्टी झालं